झाली, आता जायचं आहे आम्हाला सगळ्यात आधी विका. मग बोलते हॉटेलमध्ये चल, मी म्हटलं नाही. आता बोलते कसं शिकवलं मॅमनी. दीपाली घेऊन बसेल तुम्हाला एक दिवस अर्धा एक तास आणि सांगेल की तिच्या. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तिरियस प्रणव गेले ऑफिसला, जियाना गेली आहे स्कूलला आणि आता 12:30 वाजले. मी चालली जियानाला स्कूलमध्ये घ्यायला. तर जास्त वेळ नाही झालेला आहे. मी थोडी 10 मिनिट्सना लेट जाते बिकॉज तेवढाच वेळ मग जियानाला प्ले एरियामध्ये खेळायला सुद्धा मिळतो. तिथे लगेच आपण गेलं ना मग तिला खेळता नाही येत. तर चला मी 10 मिनटं वेट करेल आणि मग मी निघेल जियानाला स्कूलमध्ये घ्यायला. स्वयंपाक सगळा झाला आहे आणि आज संध्याकाळी जायचं आहे बड्डे पार्टीला. तर आज आहे शालोमचा बड्डे आणि तो झाला आहे 2 वर्षाचा कम्प्लीट. तर भाग्यश्रीताई आणि आम्ही सोबतच प्रेग्नेंट होतो. 5 मंथचा डिफरन्स होता म्हणजे आमच्या प्रेग्नन्सीमध्ये. आणि असं वाटतं आत्ताच म्हणजे लास्ट डिसेंबरला त्याचा जेव्हा बड्डे होता तेव्हा आम्ही आईबाबांकडे होतो. ह्या घरचं तेव्हा काम सुरू होतं आणि हा 1 वर्ष इतक्या स्पीडमध्ये गेला की असं परत त्याचा बड्डे आला. तर गिफ्ट वगैरे मी जसं तुम्हाला काल दाखवलं, गिफ्ट वगैरे सगळं घेऊन रेडी आहे. तर आज पण प्रणव लेटच येईल. आम्ही आधी जिमला जाऊ आणि मग जाऊ बड्डे पार्टीला. तर आज बड्डे पार्टी कशी राहील हे तर तुम्हाला पुढे समजेलच. तर चला मग आज दिवसभरात काय काय होईल तुम्हाला ब्लॉगमध्ये सगळे शेअर करेल. तर तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. इतकी ऊन आहे आणि घरात एवढं थंड आहे जस्ट बिकॉज की 12 वाजता नंतरची जी आमच्याकडे ऊन येत नाही ना त्याच्यामुळे घर इतकं थंड असते की सॉक स्वेटर सगळं घालून राहावं लागतं. आणि बाहेर बघा किती ऊन आहे, बाहेर गरम होत आहे. जायचंय बघा, स्कूल झाली, आता जायचंय आम्हाला सगळ्यात आधी विका. मग बोलते हॉटेलमध्ये चल, मी म्हटलं नाही. आता बोलते भंडारा चल. भंडाराच्या तर इतक्या मागे लागली आहे 2-3 दिवसापासून. जाऊ ना जियाना, तू 1-2 दिवस स्कूल तर करून घे आधी मग जाऊ. तू आधी स्कूल करून घे काही दिवस मग जाऊ. तुला आता क्रिसमसची सुट्ट्या लागेल ना, मग आपण हॉलिडेज मध्ये जाऊ. घरीच चाललो. आता कुठे जाणार आहे आपण रोज रोज सांग बरं. भंडाऱ्याला जाऊ ना. तर आता आपण जाऊ, नेक्स्ट वीक जाऊ आपण भंडाऱ्याला. ओके. आम्ही भरपूर दिवस झाले घरी गेलो नाहीये भंडाऱ्याला, तर जियानाला खूप आठवण आली. बरं आता आपण आजीला फोन लावू घरी गेल्यावर. ओके. आणि हे रोज आहे 2-3 दिवसापासून रोज रडते अशीच, भंडारीला चल भंडारीला चल. बरं जाऊ जाऊ. मग डॅडीला घ्यावं लागेल ना, डॅडीचं ऑफिस आहे, तुझं स्कूल आहे. तुझं स्कूल कम्प्लीट करू आधी आपण ह्या वीकला, डॅडीचं ऑफिस करू आणि मग जाऊ नेक्स्ट वीक. जाऊ ना बेटा, मी नाही थोडी म्हटलं. चला आम्ही चाललोय आता घरी. घरी बरं चल, घरी चल. घरी चलते मग कुठे जायचंय? कुठे जायचंय? भंडारा जाऊ. बरं जाऊ आपण, जाऊ. मी डॅडीला कॉल करते. ठीक आहे. ओके. चल चल, रडू नको. चल 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 बेटा, चल चल बॅग घे. तू टिफिन फिनिश केला का बेटा? गुड गर्ल आहे का माझी जियाना. हा बरं चल चल. दिवसभर असाच आवाज होता कंटिन्यू, त्याच्यामुळे जियाना प्रॉपर झोपली सुद्धा नाही. अर्धा 1 तासच झोपली. बरं बरं बरं. मम्मा लावून देते. ओके. नाही लावू. नाही 2 व्हीलर बसू मग आपण तेव्हा गेलो. ओके चल. हवा लागते ना का. आजचा दिवस मस्त. आता तसं क्रिसमस येतोय जवळ, आता काम कमी राहील. 10% मे बी आमचं डिप्लॉयमेंट पोस्टपोन झालं. जियाना
कारण अच्छा. क्लायंट सगळे सुट्टीवर गेले अरे वा. आफ्टर थँक्स गिव्हिंग. हा 15ला सुद्धा झालं ना थँक्सगिव्हिंग. आता डायरेक्ट 15 जानेवारीला. आपण कुठे जायचं? काही लाज आहे थोडीशी. हे असं हात नाही लावायचं तिथे. अरे मायनसला जायचं ना. ओके टू व्हीलर. टू व्हीलर आहे, सवय कायची लागलेली आहे. चल ना. म्हणजे यार मी नाही येत ना. तू जाते? नाही येत ना. नाही येत ना ग. स्ट्रॉबेरी. हो स्ट्रॉबेरी. थंडी कशी लागते? मला कॉफी करून देते ते. जा आबाला हक करून दे, आईला हक करून दे. गुड नाईट. गुड नाईट. उद्या येईल म्हणा कपडे घेऊन. राहील, थांबेल मी. हा ठीक. गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 8:15 आणि जिम आटोपली. आम्ही फ्रेश सुद्धा झालो. त्यानंतर जियानाला आईबाबांकडनं पिक केलं, घरी आलो आणि आता तयार सुद्धा झालो. सगळेजण तिथे जाऊ. त्यांनी छान बड्डे सेलिब्रेट करण्याचं ठरवलेलं आहे. तर गिफ्टसुद्धा पॅक झालेलं आहे आणि त्यासोबतच जियाना आणि दीपाली देखील रेडी होत आहे. चला तर मग. तर हे आहे गिफ्ट झालेलं आहे पॅक आणि आमचा ॲज युजल पसारा. वाव जियाना किती छान दिसत आहे. वाव सेम नाही मम्मा पिंक आहे. डिफरंट आहे आपण. ती काही डिफरंट आहे. काढायचं नाही ते. ते काढू नकोस याला. हो छान दिसत. यू आर ब्युटिफुल. हो त्याला काय म्हणतात? बेल्ट. गुड. चलायचं मग आपण. सॉक्स घालायचा. अरे यार कसा पडला. जाऊ दे. जियाना कुठे चालली? हॅपी बर्थडे कोणाचं आहे? शालो. आणि जियाना एकदम प्रिन्सेस सारखी रेडी झाली. गिफ्ट आहे. हो हो आपण गिफ्ट देऊ ना. बरं तू द्यायचे. ओके थँक्यू. घेतलं जा मग घेऊन ये पटकन. आणि आमची चप्पल इथेच राहतात. इथेच पाहिजे तिला दिसल्या पाहिजे त्या फुटवेअर. पॅकिंग निघालं नाही पाहिजे. मी पकडतो. बरं पकडू दे तिलाच. कशी पकडतात ते माझं पॅकिंग आहे तुझं नाही. जे ना डॅडीने पॅक केलाय बोलतो डॅडी. हा निघू शकतो कधी. ती पण दिदी आली. हो ये दीदी. तू पण चालते बर्थडेला. कुठून? तिथनं. चला. तर आम्ही चाललोय बेसमेंट टू बेसमेंट बिकॉज बाहेर खूप थंडी आहे आणि तिन्ही पोरी स्वेटर घालून नाहीये. कोणाला बघ. अरे थँक्यू आणि चलो. जियाना दीदीकडे उभी राहा अशी.
काय ना काय मी काल रात्री डेकोरेशन केली फोटो इकडे बघ बॉटलची गरज असते सवय झाली तिला आता. बरं छोटं सॉरी तुला वाटतंय मला असं वाटतं की मोठा घास द्यायचा म्हणजे जास्त अजून जास्त खाईल ती. चला तर बर्थडे झाला आहे. खूप छान बर्थडे झाला. जियाने सुद्धा खूप एन्जॉय केलं आणि आम्ही सुद्धा खूप खाल्लो. आणि सगळ्यात मेन जेवण खूप टेस्टी होतं. ते कॅक्टर्स वाले तेच आहे जे आमच्या इनॉग्रेशनला जेव्हा जे कॅक्टर्स वाले दादा होते ना, म्हणजे ते जिजूंचेच फ्रेंड आहेत, तर तेच आहेत. ते जेवण खूप छान असतं त्यांचं. चला तर आटोपलेला आहे. आता घरी जाऊ छान आणि आराम करू, कारण उद्या आहे फ्रायडे. चला तर आमचं कनेक्शन जे आहे बेसमेंट टू बेसमेंट आहे, कारण कॉमन बेसमेंट आहे फ्रॉम ए विंग टू एल विंग. तर आम्ही मोस्टली थंडीमुळे उन्हामुळे बेसमेंटच यूज करतो. तर आता घरी जाऊ छान, परत तयार होऊ. म्हणजे मॉइश्चरायझर असं क्रीम वगैरे लावू आणि मग याचं काही भरोसा नाही. आम्हाला 2 मिनिटात कांदी चाबी घेऊन आणि म्हणून चला. हां बरोबर. चला जाय का? नाही, उद्या जाऊ. उद्या फ्रायडे आहे. उद्या आम्ही Friday. कुठेतरी एक चांगल्या ठिकाणी जाणार आहे. ते कुठे हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल. हां राईट. आणि तिथे आम्ही जियानाला घेऊन नाही जाणार आहे. कारण उद्या जियाना जाणार आहे आईबाबांकडे. हं. तिचा स्टे असतो ती फ्रायडे नाईट जी आहे ना, ती आईबाबांसोबत. येस, ते फ्रायडे नाईट जी आहे ती आईबाबांसोबत स्पेंड करते आणि आम्ही आमची फ्रायडे नाईट एन्जॉय आणि करतो. तेवढे जियाना जेवढी एक्साइटेड असते ना, तेवढेच आईबाबा सुद्धा एक्साइटेड. बॅग घेऊन येशील, बॅग घेऊन जशी काही चालली 3-4 आणि दिवसांसाठी. नवीन कपडे घेऊन येशील सांगते आई तिला. चला तर असा होता आजचा दिवस आणि असा हा होता आजचा बड्डे. 2 वर्षाचं पोरगं झालं, एवढंसं होतं छोटूसं क्यूटचं. ठीक आहे, असो. आता तो शाळेत सुद्धा जाणार आहे लवकरच. चला तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय. परत कर. हा, कसं शिकवलं मॅमनी? जियाना ते म्युझिक कुठलं लागलं तर गाणं लागलं तर आपण गाडीवरून पोहोचलो आणि तू असं असं काहीतरी करत होती. गाडीवरच चालू झालं ते गाणं ऐकायला आलं. खूप जोरात आज गाणं वाजत होतं. जोरात गाडी वाजत होती. हां खूप एन्जॉय केलं. जियाना उद्या स्कूलला जायचंय. ठीक आहे. एवढी एक्साइटेड तर मी सुद्धा नव्हती राहत माझ्या स्कूलमध्ये. तुला मजा येते ना बेटा, तुझ्या स्कूलमध्ये वेगळं काम होतं थोडं. ती एक वेगळी स्टोरी आहे स्कूलची. दीपाली घेऊन बसेल तुम्हाला 1 दिवस, अर्धा 1 तास आणि सांगेल ती तिच्या मॅडमची स्टोरी, तिच्या स्कूलची स्टोरी.